इराणचं अमेरिका आणि इस्रायल सोबत युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं देशात इंधन संकट निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरतायत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर लांब रांगा दिसतायत. लोकांना भीती आहे की पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार, दर वाढणार. पण यात कितपत तथ्य आहे? आपल्या इंधन कंपन्या काय म्हणतायत जाणून घेऊयात सविस्तर. या युद्धाचा थेट परिणाम जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर होतोय. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. या मार्गावर तणाव वाढल्यानं तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आपल्या देशातही पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवा पसरतायत. व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या चुकीच्या संदेशांमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर लांब रांगा लागल्यात. अनेक नागरिक गरजेपेक्षा जास्त इंधन भरताना दिसले आणि त्यामुळे काही ठिकाणी तात्पुरत्या कृत्रिम टंचाईची परिस्थिती निर्माण झाली. मात्र या सगळ्या अफवांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम म्हणजेच BPCL आणि हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणजेच HPCL या देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी पूर्ण विराम दिला. त्यांनी स्पष्ट केलं की देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा आणि वितरण हे नेटवर्क पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. इंडियन ऑइलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या संदर्भात पोस्ट केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण नेटवर्क हे सुरळीत सुरू आहे. इंडियन ऑइल अखंडित इंधन पुरवठा राखण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही असं त्यांनी नमूद केलंय. शिवाय पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नका आणि केवळ अधिकृत स्रोतांकडूनच मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवा असं HPCLनं म्हटलंय. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% कच्चे तेल हे आयात करतो. त्यापैकी 40 ते 45% मध्यपूर्वेतून येतं. पण भारतानं आपल्या तेल आयातीचे स्रोत हे वैविध्यपूर्ण ठेवले आहेत. आपण रशिया, अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या देशांकडूनही तेलाचा पुरवठा घेतो. एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारात तेलाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सवलत दिली आहे. सरकारच्या माहितीनुसार भारताकडे सध्या 25 ते 45 दिवसांपर्यंतचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. तर एकूण पेट्रोलियम उत्पादनांचा 8 आठवड्यांचा साठा आहे. सरकारनं तेल रिफायनरींना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देशही दिलेत. सध्या तरी देशात इंधनाच्या किमती ह्या स्थिर आहेत आणि तातडीनं दरवाढ होण्याची शक्यता नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि त्यामुळेच नागरिकांनी कोणतीही अफवा ऐकून घाबरून न जाता केवळ अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन सगळ्या तेल कंपन्या आणि सरकारकडून केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.